देव आहे हृदयी मंदिरी. हो, देव नटला नाना परी. हो, तो कुठे नाही भरला महाराज. मला ही पक्की गॅरंटी होती की आज खातं खोलतील तर शिरडाणेकर बाबाच पहिले खातं खोलतील. त्या जेवणले पट्टांनाच मी ते केली म्हणतो बाबा येलेत ना. हो हो, देव आहे देव. समर्पक प्रमाण दिलं त्यांनी, योग्य प्रमाण होतं. हो, सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश देव कोणाच्या हृदयात नाही. अरे देव सर्वांच्या हृदयात आहे. म्हणे देव सर्वांच्या हृदयात आहे. देव परक्यात त्या दुसऱ्या गावात आहे. देव कावठीमा आहे, देव कुसुंबामा आहे, देव मेरगावमा आहे. तो का प्रभू देश विदेश. तो कावठी नाही, मेरगाव नाही. जिथं जिथं मानवी वृत्तीचा माणूस दिसतोय ना, त्याच्या निमित्ताने तो तिथं नांदतोय. तुका प्रभू देश विदेश बरिया खाली नाही लेस. पण हे सूत्र ज्या दिवशी डोक्यात बसेल त्या दिवशी एकच कर. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. तुझं नरक पुण्य, तुझं कर्म एक तर पापाचं कर, एक तर पुण्याचं कर. पण असं कर की देव घरी आला पाहिजे. ऐसा कर की घरावे राम. पण हे सूत्र देव समजवत नाही, हे सूत्र साधू समजवतात. मग साधूंच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या मुखातनं एवढंच बाहेर पडायला पाहिजे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. संतांच्या यावर करी संता, यावर करी संता, यावर करी संता, यावर करी संता, यावर बसते हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संता. बसते हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. बसते हे पायावरी, यावर करी संतांच्या, यात्रा उत्सव 2-3 वर्षापासून सुरू करत असताना या गावातील अतिशय गोड व्यक्तिमत्व, ओळखीचं धुळे जिल्ह्यात वारकरी तत्वाने पण राजकारणी क्षेत्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत ज्यांचा ठाव असणारे, या कार्यक्रमाचे आयोजक असणारे दादा आदरणीय पंकज दिलीप पाटील, विकास दिलीप पाटील, मला वाटतं दोघंही बंधूंच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होत असताना ज्या मातोश्रींसाठी हा कार्यक्रम, ज्यांच्या स्मरणासाठी, ज्यांच्या आठवणीसाठी, आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन प्रयोजन करण्याचं जे मार्गदर्शन ज्यांनी सुचवलं आदर, हे पंकजदादांचे, विकासदादांचे वडील यांच्या कुशल मार्गदर्शनाने, आईसाहेबांच्या, दिलीपदादांच्या धर्मपत्नींच्या आठवणीने अनेक समाज प्रबोधनाचा हुद्दा घेऊन आम्ही नेहमी कीर्तन करत असतो. आमच्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्या प्रेमापोटी दादांचं माझं बोलणं झाल्यानंतर दादांनी विचारलं, मी पहिल्यांदा विचारलं, आहे बुरी खाली बस का, एवढा दांडगा कीर्तनकारले बेरायनी नाही आहे तर पहिला दिवस असूल माटाची. हे जे लहान पोर असतात ना, हे चतुर असतात. यांना आई साखर नाही, ताई साखर नाही, अपना अपना मती का करायचा राहतात. त्या आपल्या मतीनं जे चालेल ते चालेल. त्यांना आई साखर आणि वय साखर काही लहान पोरत ते, त्यांच्यासाठी सूत्र आहे.
लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. कितला काय दांडगं कर राहू देतात नाही तुम्ही. दुनियानं सोनानं दुःख निघ द्या तेच ना कर म्हणून तेच ना कर मला 1 रुपया न करावं द्या तेच ना चेहरासवर द्या का तुम्ही नुरानी सुद्धा राहावं. दाखलला पोरे आजीबाबांना राग बी काढतात, आजीबाबांना बानगडी बी लावतात, आजीबाबाच मग खी बी लेतात, त्याच नसा बी मोक्या करतात आणि कवय कोय नसा तंग बी टाकतात. दाखला पोरे आहेत त्या. ज्या बाबाला सर्व गाव घाबरतं ना तो बाबू नातू बा सांगस तसा नाचस. केवढाही गावात तुमच्या गावातला केवढाही मोठा एखादा बाबा घ्या किस्त जुत्त बी वाजलं तरी बाया दोनत होता उठी जातील लगे डोकार पदरते नाही बिन आपा चालणार दादा चालणार आणि असा बाबाला फक्त घर जाऊ द्या तुम्ही. बाबा कुडची टांगत नाही तर नातू जर मोबाईल न बोटे घालस काय करतायत चल एक वागे कोई किसमे मग ही जी लहान पोरं आहेत ना ही सोपी नसतात. त्यांच्या अंतःकरणात विकारही नसतो ना आकारही नसतो. या गाठी बेठी यानाबद्दल कुचक त्यानाबद्दल कुचक हे फक्त आपल्या मनात राहतं. आणि हे आपल्या मनात राहतं म्हणून आपण जे करतो ना ते केल्यानंतर ही देव का प्राप्त होत नाही. आपण ज्यांना लगीन मग जातच त्यांना लगीन मग चित्तच बाजे कुठ जाल बायल बा. आपण ज्यांना वावर मग उभा राहतस त्यांना वावरनी कपाशी देखील आपण म्हणतो यान कपाशी फुल फुगडी गई जाल पायल बा. आणि मग देव जवळ आपलाच हात पाय वाकडा करतोय देवले आपण दोष देतो. देवगिरी मनकडे देखत नाही म्हणजे तू आत्या लगून चांगला धंदा काय का. जे झालं ते कर्मनीतीच्या व्यवहारावर फिरतं. तुकोबरांच्या जर पत्नीच्या पायातनं काटा काढायला देव येत असेल ना तर तुकोबरांनी संसारावरतीही पाणी सोडलेलं आहे. आणि तीच अंतःकरणातली एक जटिल भूमिका की आईच्या ऋणातनं बापाच्या मार्गदर्शनाने एका विचाराने गावात काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे बा म्हणून दीपक दादांनी हा एकदिवसीय कीर्तनाचा सत्याईंच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं नियोजन बऱ्याच दिवसापूर्वी झालेलं होतं. फोनवर बोलणं होत असताना त्यावेळेस ऐकलं काही होतं आज दिसतं काही आहे. पण त्याच्या पलीकडे एक होतं जे जे ऐकलं होतं त्यापैकी काही माणसं हृदयातली होती नाही. पण या माणसावर आज जी मंडळी आली ही सर्व माझ्या हृदयातली मंडळी आणि प्रेमी मंडळी आली. दीपक दादांवरती जे प्रेम करून शब्दाला मान देऊन जी मंडळी आली त्याच्यात तर सर्वजण मार्गदर्शक तुल्य आहेत, गुरु तुल्य आहेत, आशीर्वाद तुल्य आहेत. संपूर्ण कावठीहून आलेले जेवढेही ज्येष्ठ मंडळी आहे लहान मंडळी आहे ही सर्व मंडळी फॅमिली मेंबर आहेत माझी. इकडे बसलेले बाबा आहेत तिकडे बसलेले बाबा आहेत तिकडे आमचे ठाकरे सोनवणे ना सोनवणे आहेत. आता सोनवणे तुम्हीही दीपकदा सारखंच आमच्यावर प्रेम करतात. आणि त्याचबरोबर हार्मोनियम वाजणारे दोघंही बाबा त्याचबरोबर मागे मृदुंगच्या मागे बसणारे बाबा आमचे पहिले मृदुंगमणी ही कावठेहून आलेली सर्वच मंडळी तोलेबाज आहे आणि प्रेमी आहे. त्याचबरोबर मेहरगावहून आलेले आमचे शरदजी महाराज विनेकरी बाबा कुठले मेहरगावहून आलेली संपूर्ण भजनी मंडळ, खेड्याहून आलेली संपूर्ण भजनी मंडळ, खेड्याहून पण आलेत ना मोराण्याहून खेड्याहून तुम्ही खेड्याहून गोताने सिरडाण्याहून बाबा आलेले आहेत. अजून कुठून मंडळी आली आहे का दे का मनावर नाव राहायचं आणि तुम्हीच म्हणशात या विराटला तारीख नाही देवा नाही याने आपलं नाव सोड दिनं. मला कावठीबद्दल तर काही शंका नाही पण तुम्ही मला पहिल्यांदा भेटले तर तुम्ही मेरगाव असेल खेड असेल तुम्ही त्याच तत्वाची माणसं आहेत, संप्रदाय सांभाळणारी माणसं आहेत. आणि मृदुंगमणी म्हणून मनोजजी महाराज एरंडोल तालुक्यातून ताडेबामणे या गावातून आलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर आम्ही एकच जिल्ह्यातले आहेत. मनोज महाराज एरंडोलकडे जातात आम्ही भडगाव पाचोऱ्याकडे येतात. आणि तसं पाहायला गेलं तर मनोज माझा मामांचाच मुलगा आहे. त्यांचीही एवढ्या लांबून उपस्थिती झाली. ऑर्गनीवर असणारे आमचे भरतजी महाराज ते सुद्धा उपस्थित आहे. आणि सुंदर असा साऊंड आहे. कुठला आहे दादा साऊंड सांजुरीहून अतिशय गोड साऊंड आहे. साऊंडबद्दल मन प्रसन्न झालं. शिट्टी कुंग नाही कांग नाही
म्हणजे तुमच्या हातातल्या बोटातली ती कला आहे ती तुम्ही अतिशय सुंदर सांभाळली. त्याचबरोबर मला वाटतं पंकजदादांच्याच घरचे कॅमेरे दणादण चालत आहेत, कारण घरनी दूधनीची आवय काही जास घरना आंबासना रस सुद्धा वय काही जास इकतनीच्या दूर ते वय काही जास नाही रे बो. लाल दिकरायने ना लगेच सांगते डायबिटीस ताई मला शुगर शे तुला डोसलनी नाही ना. पण तसा हा सर्व घरचा काफेला आहे. पंकजदादांचे प्रेमी मंडळी स्वतः कॅमेरा घेऊन उभे आहेत आणि महाराष्ट्रभर यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी वारकुंडानं या गावाचं नाव अतिशय तडाखेबाज यूट्यूबच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती ज्ञानमाऊली यूट्यूब चॅनल या माध्यमातून अतिशय जोमात ज्यांचं सध्या काम चालू आहे आदरणीय आमचे परवीनदादा पाटील. परवीनदादांचं यूट्यूब म्हणजे कान्याकोपऱ्यात प्रत्येक माणसाला या यूट्यूबने फायदा काय केला माहिती आहे. संप्रदायात तरुणाईला इकडे खेचलं. आतापर्यंत जी मंडळी आपल्याला कीर्तनालयात होती ना ती सर्व वयस्कर मंडळी जोपर्यंत यूट्यूब आणि मोबाईलच्या माध्यमातून कीर्तनं घराघरापर्यंत गेली नव्हती त्यावेळेस फक्त एकच होतं की तरुण मंडळीच्या डोक्यात एक होतं की हा फक्त म्हाताऱ्या लोकांचा प्रोग्राम असतो बा. तरुण मंडळी इकडे येत नव्हती. पण या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व वक्त्यांचं बोलण्याची कलाट प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलपर्यंत आली आणि जी मंडळी तरुण मंडळी वाम मार्गाने जात होती ती मंडळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तत्वानं वागायला लागली. म्हणून मी यूट्यूब चॅनलवाल्या प्रवीणदादांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. साऊंडही सुंदर आहे. मग संपूर्ण मंडळी माझ्यासाठी गुरुस्थानी आहात, गुरुतुल्य आहात, तुला मुलाचे आहात. त्याचबरोबर धुळ्याहून आलेले दादा विद्यावर्धिनी कॉलेजच्या जवळ विठ्ठल मंदिराचं काम सरांच्या माध्यमातूनही फार जोमात आहे. सर्वच जण तुम्ही पंकजदादांची जेवढी स्नेही आहेत तेवढ्यांच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच सांगेल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. एक समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनाची लढत पंकजदादांच्या माध्यमातून होत असताना अभंग घेतला तुकोबारायांचा. अभंगाचा ओलावा आहे हिंदुस्थानी प्रकरणातला. तसं पाहायला गेलं तर मराठी अभंगांवरती बोलणं सोपं आणि सरळ राहतं. हिंदी अभंगांवरती बोलायला गेलं तर आपली हिंदी म्हणजे किधर किधर हो जाती. आपल्या हिंदी बाबतीत तर बोलायला तर गेलं तर कुठं कुठं होऊन जातं. आता परवाच आमच्याच गलीतलं एक पोरग हिंदीच्या क्लासला गेलेलं आणि क्लास होऊन आलं. त्याच्या मोठ्या भावाला सांगत होतं आणि त्याच्या मोठ्या भावाला आवाज द्यायला त्याचा भाऊ ऐकत नव्हता म्हणून एक मुसलमानाचं पोरग रस्त्यात दिसलं त्याला आवाज देत होतो, ओ अब्दुल अब्दुल मेरी माय को सांग देना आणि गाय गोटे में बांध देना. म्हणतो वाही कोणती भाषा अशी. ओ अब्दुल अब्दुल मेरी माय को सांग देना आणि गाय गोटे में बांध देना. आपली हिंदी म्हणजे नाट्य सूत्रे कु जाना. आपल्याला जर कोणी विचारलं का हो कुठे जायचंय, नाट्य सूत्रे कु जाना. ही जी हिंदी आहे या हिंदी प्रकरणातला हा गोडा अभंग आहे. ऐसा कर की घरावे राम. असं काहीतरी कर, पुण्य कर एक तर पाप कर. महाराज पुण्य किती करावं, इतकं पुण्य कर, इतकं पुण्य कर. तर बळीराजासारखं पुण्य कर की देव तुला घरी भेटायला यायला पाहिजे. कितकं पुण्य. ठाकलो से द्वारी हुबायाच भिकारी उभयाच भिकारी ठाकलो से
अरे बडी राजा गेला तुकोबराय बोलले होते, तुका म्हणे बडी जीव दिला पाया तडी. अरे काय विशेष वर्म असेल महाराज. 100 यज्ञ पूर्ण करता करता 99 यज्ञ पूर्ण झाले. एक यज्ञासाठी देवाला माहिती होतं, इंद्रचंद्र महेंद्राला माहिती होतं की जर बडीचा यज्ञ पूर्ण झाला, याने जर असं पुण्य केलं, याने जर असं पुण्य केलं तर हा आपली व्यवस्था ठिकाणावर राहू देणार नाही. म्हणजे देवाला सुद्धा आपल्या खुर्चीचा धाक होता, इंद्रचंद्राला सुद्धा आपल्या खुर्चीचा धाक. ही का पंकज दादांचीच पोरगी हो, भाची आहे का? अरे नाही रे बाप, मग मी बोलावते बिनले ती माले का दगडे मारी फेके ना तडेंग लागीस हो म्हणा बाप. आधी तेच नी गोंगडी गुतेल, आधी मनी गोंगडी गुतेल ती पण मारी का पडे ना मला लागीस. मी जर तिला काही बोली उठवत लोक लगेच म्हणतील बोला रे येले येलेच बोला बोला येले देखतो तुम्हीच बाचीनं सैन करेन नाही रे मी काहीच म्हणू जा जा. अहो हे लहान पोरांना लई खतरनाक असतात. आता पंकज दादा ही तुमची भाची आहे, मला 9 पुतणी आहे का? माय बहिणी मला 9 बहिणी आहेत पंकज दादा. 10-12 दिवसापूर्वी एका बहिणीचा पोरग घरी आणलं मी कीर्तनाला गेलो होतो. हे लहान पोरं कोणतीही सभा बरखास्त करू शकतात. जसं राक्षसांचं मत असतं, द्वैत्यांचं मत असतं, नालायकांचं मत असतं, ते काही चांगलं काम होऊ देत. पण हे लहान वय आहे. मी जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी गेलो, बहिणीला बोललो, म्हटलं पाणी दे ग बाई. पण बहीण काय म्हणे, आता या सुट्ट्यात ना माझ्या पोऱ्याला 2-4 रोज घेऊन जाय म्हणे. मन तोंड म्हणे साधा पण मग बोलाय नको बहीण म्हणतो पोऱ्यासाठी उपगाडी. त्या पोरानं काय केलं, घरचं किराणा दुकान होतं बाबा त्याचं, त्यांनी विलनं पॅकेट लिहिणं मातनीमा टाक दिना. आधी ते विलनं पॅकेट जर मातनीमा टाकाय गे तर ते असं फुगी जात जसं काही कपाशीवरल्या केशेसने आया, आणि त्यात चकल्या अशा वर येतेस जसं काही डायरेक्ट माणूस पाणी मा फुगीसन मरीसन येत नाही का, तसा तरंग. आता त्या बहिणीनं मला पाणी दिलं, त्यात चकल्या अशा फुगेल. ती बहिणी बी गल्लाच बरी दाका नाही, मी बी निदा का. मी पाहिलं हो या द्या काय तुम्ही मातनी माहितली घाण. ती बहीण वय का म्हणे तू याला नाही म्हण राहता ना. त्यानं म्हणते की येणे काय कर म्हणतो का बहीण वाटी इथला उपाध्या करा ना, मन करतं शिलगाई टाक्याऊ आमना करता कपाशी बरेले आम्ही पटा घर जावं बाहेर ना राहून येऊन देवा आकडीला तरी नाही म्हणे बाहेर गाव गया का एकदम चांगला रास म्हणे. मी घेऊन आलो. आता अशीच आमची सर्व भजनी मंडळ आहे. आता गलीमध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. सर्व मंडळी जेवण खावण करून आपली मंडळी आपला पाहिजे. युजन थ्रू गल्लासवाला युजन थ्रू गल्लासवालाच पण जातं. सज्जन माणसे सज्जन पाहिजे. क्लबवाला पण जातं. 30 रुपयांनी कोथमेर मारणारा संध्याकाळ त्याच गावना बाहेर निघतं. आता या 30 रुपयेवाला बी खतरनाक जातात बाबा. आमचेही जोडीदार आहेत अशी कोथमेर मारणार. आम्ही गाडीला आडावी जातोच त्या डायरेक्ट, आणि आडावण्यात का डायरेक्ट सांगतो त्या महाराज 30 रुपया दे रे. हो 30 रुपया दे. आधी ते 30 रुपया काही नारायला लावले बुक्काला मागतोस का? कशाला मागतो तीन बरं द्या. हा कोथमिरी माराले. अरे मित्राजवळ काही कीर्तनकार वगैरे काही चालत नाही. बट आज फेटा गुंडाई गांडाई ठीक देणार पडेल तेच ना पा. हो त्या आणि आपण ते 30 रुपयांनी पिसन आपलेच गाया बी देत. आपला दे 30 रुपयांनी पिते आपले सांगते द्या पेटा बांधी लेव चाडा मारी लेव असं वाटत. 2-4 हिरेच नाही तलवारी ठेव आपला डायरेक्ट पोट मग घाल देऊ. आता हे जे लहान पोर आहे ते खतरनाक आहे. मी त्या भाच्याला घरी घेऊन आलो मनोज आणि ते सर्व आमची भजनी मंडळ वास्तुशांतीचं जेवण वगैरे झालं. आम्ही घरी आपल्याकडे पाणी प्यायला. आता जसं पाणी प्यायला येऊन तसं सर्व भजनी मंडळ. आता सज्जन माणसे पाणी पिताना वाकडं तोंड करतोच नाही. ज्या इज्जतदार राहतच ना त्या वाकडं तोंड करतच नाही. ज्या उंच कोटीनं शिक्षण करेल राहतच ना त्या असं पाणी पिताना असं करी उठतस.
एकदम खानदानी परमज्ञानी. आता ते सर्व भजनी मंडळ पाणी पित आणि असं वाकडं तिकडं तोंड करत. मी म्हणतो आपली भजनी मंडळी कोथमेर वाली बी नाही आणि आपली भजनी मंडळी अशी गले गले पाणी पिणारी बी नाही. हे शुद्ध पाणी पिणारा माणसे. ते सर्व पायी माझी घरची पत्नी पाणी देत देत माझ्याकडे बी आली. मी इस्ता दूर थिंक देखू आपाने बी तोंड वाकडं कर, नानबनी बी तोंड वाकडं कर, जिबुनी बी तोंड वाकडं कर. माझ्याजवळ पाणी आलं, मी पाणी पाहिलं आणि खरंच पाणी अर्ध पिवेन अर्ध लाल दिकरांत. मी पत्नीला विचारलं होतं, येड अरे काय करे दारी इज्जती का ना धंदा आहेत, आई पाणी द्या पिवे बी दिकराना ये बी दिकराना खुशाल नाही म्हणे म्हणतात. तिला संताप आला. तिने सर्वासना गल्लात जमा करत गॅस ओटावर ठिदिनात आणि डायरेक्ट मातनी दवाल निघी. जशी मातनी दवाल निघी तर डायरेक्ट त्याने असं चांबडी जुत्त मातनी म्हणून काढलंही नाही ती. मग समज आमले आमना भाषाने 3 रोज जाणं चांबडी जुत्त म्हणून आलो चापडून दिनं बा. त्यांनी मनात चांबडीनं जुत्त 3 रोज जाणं माध्यम डाकीट गेलो होतं बाबा. अनपटा त्या चांबडी जुत्तानं पाणी पिरान तुझा मी. पण एक फायदा जाया, कोणले शुगर वहिनी कोणले बीपी वहिनी असं जेवण करीस गर वहिनी. माले शुगर नाही पोया चालू त्यात म्हणे डायरेक्ट शुगर काय पाहिजे म्हणतं ये ना तेवढी 8 15 दिन मग जुत्त टाकणं बुडीर. ती बहीण आली. बहीणले म्हणता आई पोरगली जावी म्हणे काम म्हणतो एकदम बिरट खाण नाही आई. येणे 3 रोज जाय ना मातनी मग जुत्त टाक दिलं होतं. हो आई एकदम उलगेल खाण नाही बहीण आई आमली एखादा रोज पावडर बी 5 टाकी मातनी मग काही बी टाक दी. हो एक लक्षात ठेवा, लहान पोरं म्हटली म्हणजे कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे. पण ऐसा कर तू का म्हणे बळी जीव दिला पाया. इतकं पुण्य केलं महाराज, इतकं पुण्य केलं. पण पुण्य करताना देवाला धाकवता. काय धाकवता? इंद्राला धाकवता. जर याने पुण्य केलं आपली खुर्ची रावा नाही. आणि हाय काय खुर्ची ना दा कोणले बीर नाही बटासले जे आई खुर्ची म्हणजे बटासलं डोकं फिराई टाक. एकच आलं देवाने अशी खेळी खेळली की बरोबर बळीच्या यज्ञापर्यंत देवाला वामन अवतारात पाठवलं. पण यज्ञ पूर्ण होऊ दिला नाही. भूमीत 3च पावलात. पण द्यायला बडी सुद्धा उदार होता, बडी सुद्धा प्रेमी होता. एवढं पुण्य होतं की भूदेवतांना सांगितलं की तुम्हाला पटेल ते घ्या. 2च पावलात सर्व व्यापून घेतलं. बडीला सांगितलं अरे सांग ना 3रं पाऊल कुठं ठेवू. बडीनं सांगितलं की दाता हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो, माझ्या डोक्यावर पाय ठेवा. तू का म्हणे बडी जीव दिला पाया. पण फायदा काय झाला महाराजाचा? बडीनं एवढं पुण्य केलं तर देवानं बडीला सांगितलं बडी आतापर्यंत तुझ्यासारखा पुण्य करणारा मी पाहिला, तुझ्यासारखा उदार मी पाहिला नाही. बडीच्या दारी स्वतः देवानं चोपदारकी केली. ठाकलोसे द्वारी उभा याचक. इतकं पुण्य केलं. पण काही लोकांनी विचारलं मग पाप किती करायला पाहिजे? अहो इतकं पाप केलं, इतकं पाप केलं की देवानं अयोध्या सोडली आणि लंकेपर्यंत गेला. पण कशाच्या जोरावर? पापाची काही सीमा आहे? ब्रह्मदेवांना रावणानं विचारलं होतं की मला देवाची प्राप्ती व्हायला पाहिजे म्हणून असं काय केलं पाहिजे मी की देवाची प्राप्ती होईल मला? ब्रह्मदेवांनी एकच सांगितलं, भक्तीनं आणि प्रेमानं जाशील ना देव लवकर भेटणार नाही. म्हणे देवाशी वैरत्व कर, पण वैरत्वाचा हलकट करू नको. असं वैरत्व कर, असं वैरत्व कर की देवाने तुला शोधायला. रावणाची बुद्धी तेज होती, महापंडित महापराक्रमी होता तो. बरोबर वेश बदलवला आणि पंचवटीत आला आणि सीतामयांना घेऊन गेला. पण सीतामयांना घेऊन गेला पण रस्त्यात कोण अडवलं महाराज? जटायूनं अडवलं. जटायूनं जसं अडवलं युद्ध घणाघाई झालं, भरपूर युद्ध झालं. जटायू ही माघारी घ्यायला तयार नाही.
आणि रावणही माघारी घ्यायला तयार नाही. पण रावण चतुर होता, बुद्धिवान होता, कपटी होता. रावणानं विचारलं जटायूला, हो जटायू महात्मा, काय तुमचं धडाकेबाज युद्धाची प्रतिमा शक्ती आहे, काय तुम्ही धडाकेबाज युद्ध करतात, सांगा ना जटायू बुवा, तुमचा मृत्यू कशात आहे? एक लक्षात ठेवा, इथं कीर्तन ऐकणारे माणसं, काही लोक आपल्या पाठीवर हात ठेवतात पण काट्यावर काटा सुद्धा काढतात. काही तर एवढ्या बाया बसल्यात ना, एवढ्या सर्व बायांना सांगतो, बट्या गेली आली नाही बाया आपल्या गरमा घालण्याने पडतीस, काही उभ्यालाही संधी निघ जातीस, काही सासूवास मग दांगडो घाली निघ जाती, बट्यास काही अशा शबरी माता नाही आहेत, काही काही सुपर्ण का विषय बरोबर आपला गरमा जर आनंद सासून चांगलं पडस होई ना, बरोबर मीठ ना खडा बी टाकतील. पण एक लक्षात ठेवा, जडे सासू असं चांगलं पडस होई आणि मीठ ना खडा टाकावस होई, असं जर करावंच होई तर देव प्यारेलेच ना झटका देवाशिवाय राहावा नी, देव बरगडीच ना पाणी कराशिवाय राहावा नाही. कारण कर्म देती झोले, तेथे देवा कोणाचे ना कर्म चुकलं का देव दणका दिल्या बिगर राहत. मग ते पाप कर नाही तर पुण्य कर, त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं घणाघाई युद्ध जटायू महात्म्यांना विचारलं की तुमचा मृत्यू कशात आहे? इथं बसणारे सर्व तरुण पोरं ऐका. अरे काही काही लोक आपल्याशी घरोबा करतात, आपल्या घरापर्यंत येतात, आपल्या दारापर्यंत येतात, आपल्या कॉटपर्यंत येतात, आपल्या चुल्यापर्यंत येतात, आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर सुद्धा खातात. पण ज्यांना असं कोणाला वाटतं ना, माल बोलती दुनिया मानाला लागे बा, माल गलती गली परत राम राम घालायला लागेल बा, माल बोलताच मानपान भेटायला लागे बा, एक सूत्र लक्षात ठेवा, मित्र पडतीत भेटत नाही, मित्र चलतीत भेटतात. आणि ज्या चलती मा भेटतस ना, ते आपला कायम मदत मा येतच नाही. चलती मा 1000 लोक भेटतील, आपत्कालीन जो संकटात आपल्याला सहकार्य करतो ना, तो खरा मित्र. आणि मित्र कोणाला म्हणावं? मित्राची काय व्याख्या आहे? अरे ज्याला आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर आणि हृदयातलं दुःख माहिती आहे ना, त्याला मित्र म्हणावं. याचा भांडा कुत्रा काय करतात? संध्याकाळी दारू पाजणारा आणि पत्ता खेळायला बोलावणारा. मित्र असा पाहिजे की आपलं आयुष्याचं परिवर्तन करणारा पाहिजे. मित्र असा पाहिजे की आपल्याला अडचणीतनं काढणारा पाहिजे. नाही तर काही काही लोक आपल्याशी गौरवभावी करतात, आपला चलते पहा नानबो तुला काय स्वभावशे, हाप्पा तुम्हाला काय स्वभावशे, काय तुमनं नाव, काय तुमले लोक राम राम घालतात आणि काय तुम्ही सता नेता चर्चाशे. या फक्त आपला चलती ना, आणि आपल्यावरच काही अडचण येऊ द्या तुम्ही. अरे काही नाही अडचणी आहेत संसारात. कधी आई आजारी पडते तर कधी पत्नी आजारी पडते, कधी मुलांच्या शिक्षणासाठी भरकटला जातो माणूस. हा निसर्ग असा कोपतोय. पोळ्याच्या अगोदर आपल्याला असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांना काय आपलं घरे भरतील आणि काय नाही आपल्याला उत्पन्न होईल. दिली ना देवाने पाठ फिरवून. अरे तुमच्याकडे तर काहीच नाही दादा हो. आमच्याकडे एकच हप्त्यात 3-3दा ढगफुटी झाली. इतकी अशी भयान अवस्था झाली ना आमच्याकडे. 3दा ढगफुटी झाली. कोणाचे जनावर मेली हो, कोणाचा चारा वाहून गेला. माझ्या मित्राचं तर 13 एकर वावर वाहून गेलं शिंदाडला. शिंदाडच्या बाजूला सातगाव डोंगरी म्हणून गाव आहे. ज्या दिवशी ढगफुटी झाली ना, त्याच्या आदल्या दिवशी त्याच रात्री माझ्या मित्रानं 35,000 रुपये कमीनं भिशी उचलली 1 लाखाची. भिशी का उचलली? पुण्याला पोरगी शिकत होती, तिची फी भरायची होती. तो पैसा 3 रुपये शेकडापेक्षा जास्त महागा पडला. पण ज्या दिवशी संकट घेरून येतं ना संसारात, त्या दिवशी देव आपल्यावर काय अशा रुसतो आपल्यालाच कळत नाही. एका थाटी जेवलेलो मित्र आम्ही, एका सारखी जगलेलो, प्रत्येक काळात सुखात आणि दुःखात असलेला मित्र.
ज्या दिवशी ढगपुटी झाली 60-65 हजार रुपये असे आणले, फ्रीज वरती डब्यात ठेवले बाबा. आणि रात्री 2 वाजता जेव्हा ढगपुटी झाली, कोणाच्या घरांमध्ये पाणी तर कोणाच्या गोठ्यांमध्ये पाणी. इतका भयावह सीन 2 वाजता, आपत्कालीन. ज्याचे 65 हजाराचं डबं वाहिलं ना, त्याला सकाळी आम्ही भेटायला गेलो होतो. आमचे मित्र, सर्व मित्र गेलो आम्ही, सर्व क्लासमेट होतो. गाडीवरती ज्याच्या गाडी पर्यायानं गेलो. माझ्या अगोदर सर्व मित्र असे बसलेले होतो, मी पण गेलो. जसा गेलो तसा त्याचा 8 वर्षाचा पोरगा त्याला सांगत होता, पप्पा महाराज काका आले. माटी करत होता माझा मित्र, सर्व मित्रांजवळ खाली बसलेला होता. मी गेल्यानंतर इतका ढोरासारखा रडला. सर्व मित्र जवळ, सर्वांनी कोणी त्याचा हात धरला, कोणी खांद्यावर हात ठेवला. सांगितलं महाराज रात्रीच 65 हजार रुपयानं डबा, मी फ्रीज धरो का टीव्ही धरो, तर लोक डोळ्याना समोर 65 हजार रुपयानं डबा बाई घे. 65 हजार न डबा असं वातांना समायत नाही. तर लगून 7-7 लिटरने 9 गावड्या, धावा तुटणार नाही. 20 मिनिटा मग गावड्या मरण्यात भयाना समोर. कोणी आमले वडीसन काढ, जसं जसं वाटणं, कोणी पोऱ्यान वड, कोणी बाईले वड. काय नाही शिकवत संसार, काय नाही करा. सर्व मित्रांनी त्याला असं बसवलं. म्हटलं भल्या वेड्या माणसा, काय काय गेलं रे तुझा? अरे म्हणे पाहिजे माझी गुरढोरं गेली, माझी जमीन वाहून गेली, माझा पोरगा सुद्धा वाहून गेला असता, पण इतर लोकांनी सहकार्य केलं, पोरगा सांभाळला, पत्नीला काढलं. हात जोडून रडायचा काही शिल्लक राहिलं नाही रे. होतं न होतं सर्व चाललं गेलं. सांग ना मी कसा जगू, कसं काय करू? सर्व मित्रांनी त्याला असं गोल रिंगण करून मधून ठेवलं. सर्व मित्रांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, अरे वेडायस का? काय गेलं तुझं? जमीन गेली म्हणून रडू नको, गाई ढोरं गेल्या म्हणून रडू नको. अरे तुझं काहीच गेलं नाही. आम्ही 6-7 मित्रांनी त्याला अशी मिठी घातली. अरे भल्या माणसा, तुझं काहीच हरवलं नाही, तू वाचला. आमच्यासाठी सर्वात महत्वाचं ते झालं. तुझ्या परिवारातलं तुझं लेकरू थांबलं, तुझी आई थांबली, तुझी पत्नी थांबली, हे सर्वात मोठं झालं. त्याच मिनिटाला सर्व मित्रांनी त्याला सांगितलं की तुला 3 वर्ष पुरेल अशी सर्व मदत आम्ही देतो, आमचा पैसा तुला वाटेल तेव्हा परत कर. एक मित्राने कोणी 70 हजार दिले असतील, कोणी 50 हजार रुपये दिले असतील, ज्याच्या आवक प्रमाणे, कोणी 100, एकानं तर 1 लाख रुपये देऊन मोकळा झाला. त्याला मी शेवटचा शब्द एकच सांगितलं, पाय पांडुरंगाच्या आशीर्वादानं खूप चांगलं आहे माझं. तू मुलीची फी भरत होता ना, मी उद्या पुरीला फोन पेला पैसे टाकतो. जर असं कोणाच्या मित्रावर संकट येत असेल ना, असं करा की ऐसा कर की घर आवे राम. असं सहकार्य करा. यांना त्यांना पोऱ्या दारवा पिसन बिघाडू नका. यांना त्यांना पोऱ्याच्या इमानल्या पुढीच नाही यशन लावू नका. यांना त्यांना लग्नेच मारातल्या पोऱ्याच्या दारवा पिसन नाचाडू नका. 1000 पटी नाही तर जेवढे तरुण पोरं बसते असतील ना, त्यांना हात जोडून विनंती करतो, अरे 30 रुपयांनी इमलनी पुढी ना वरीस भरणा हिशोब काढा. स्वतःला ज्या गरीब समजतस ना, लाचार समजतस ना, विमलचा हिशोब काढा.
जगातला श्रीमंत माणसाचा सुद्धा एवढा खर्च नाही, एवढ्या गरीबातल्या गरीबाचा विमलवरती खर्च आहे. 35,000 रुपये किलो आहे ती विमल. 35,000 रुपयानं गरीब खातस का? गरीब ना पोरे असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस का? ज्या असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस ना, त्या प्रत्येक वर्गाला एकच सांगणं, आईसा कर असं कर की तुना बाप अर्धी रात्री झोपेल राही ना, तुना बाप ना हातले फक्त पाहिले फक्त असा हात लाव बेटा, असा दचकीन उठस बाप. बापले 4-4 पोरी होतात ना, बापले टेन्शन नाही होतं. बापा 2 एकर जमीन होते ना, बापले टेन्शन नव्हतं. पण आज गरमा पोऱ्या लगीन करासारखा होई गया आणि पोऱ्यानं लगीन जोडो कसं येण्यासाठी बाप रोज भट्टीमा संसार नावनी भट्टीमा बुजाई राहिला. नाना तऱ्हेनं लोके काने फोडतस, चाटूल गाठू लागला का संसार मग लोके कुचक बोलाशिवाय राहतात नाही. काय केलं होतं तुकोबरांनी? या सर्व घटिका पचवल्या होत्या. तुकोबरायांची भागू नावाची पोरगी गल्लीत खेळायला गेली तर गल्लीतल्या बाईने पोकोट धरून हाकलून दिलं होतं हो. आणि तीच पोरगी गेली आईच्या कमरेला बिलगली, सांगत होती, आई त्या शेजारच्या काकूने मला हाकलून दिलं. कधी कधी असा प्रश्न पडतो की अरे ज्या तुकोबरायांच्या अभंगांवरती आम्ही 4 चाकी गाडींमध्ये बसतोय, अनाडई काळाचं संकट या अभंगाने आमचं उतरवलं महाराज. त्यांच्या भागू नावाच्या पुरीला बोकोट धरून हाकलून दिलं. अरे एक काळ त्यांच्याकडे चांदीच्या लोट्यात दूध पीत होती रे माणसं. तुकोबरायांच्या घरी गडी माणसं चांदीच्या ताटात बसून खात होती. पण मी बोललो ना, आपली परिस्थिती खराब झाली ना, आपलं कोणी सहकार्य करत नाही. या पंकज दादांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात फक्त आईसा कर की असं करा दादा हो. आपल्या भाऊबंदकीतला असेल, आपल्या रक्ताच्या नाताचा असेल, आपल्या जवळचा असेल, त्याला असं सहकार्य करा. जर कोणी अडचण मध्ये आलं ना, त्याला मदत करा.